तर लाईव्ह ॲट 1ची सुरुवात करतोय आपण नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीच्या बातम्यांनी। शिवसेना नेते अनिल देसाई नाशिकमध्ये नाशिक महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत। शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्मच्या प्रकरणामध्ये ही भेट होणार आहे। एबी फॉर्म गोंधळ याचं प्रकरण आहे। 8 ते 10 उमेदवारांचे अर्ज बाद झालेले आहेत। 2 पॅनलच्या उमेदवारांचे शिवसेनेचा अर्ज बाद झाल्याचं हे प्रकरण आहे आणि त्यामुळे खासदार शिवसेनेचे अनिल देसाई हे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत। शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्म उशिरा दिले आणि त्याचमुळे या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत निवडणूक अधिकाऱ्यांकडून। आणि याच संदर्भामध्ये आज अनिल देसाई चर्चा करणार आहेत नाशिक महानगरपालिका आयुक्तांची। महत्त्वाची आणि मोठी बातमी, शिवसेनेला एक हा धक्काच मानला जातोय, कारण 8 ते 10 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे अनिल देसाई स्वतः आज नाशिकमध्ये पोहोचलेत। किरण गोटूरकडे जाऊया, आमचे प्रतिनिधी नाशिकचे। किरण, अनिल देसाई आज भेट घेणार आहेत, मात्र निवडणूक आयोग त्यांच्या भेटीनंतर कशा प्रकारे घडामोडी घडतील, काय अपेक्षा आहे? भयंकर खरंच नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। या निवडणूक संदर्भात 4 खरं तर प्रभाग क्रमांक 4 आणि प्रभाग क्रमांक खरं तर 33 मध्ये इथे शिवसेनेचे उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। जवळपास 8 उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाकडून बाद करण्यात आलेले आहेत। खरं तर आपल्याला माहिती आहे की लास्टच्या दिवशी पक्षाकडून एबी फॉर्म वाटल्याने ही सगळी गोंधळ जी आहे निर्माण झालेली होती। आता या सगळ्या प्रकरणाला एक वेगळी वळण लागलेली आहे। जे शिवसेनेचे उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत ते असे आरोप करत आहेत की भाजपच्या दबावाखाली, भाजपच्या प्रेशराखाली नाशिकमध्ये निवडणूक आयोग काम करत आहे। त्यामुळे आता या सगळ्या अर्ज बादावरून भाजप आणि शिवसेना असं आमने सामने चित्र आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतोय। याच घटनेच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे खासदार जे आहेत अनिल देसाई आज नाशिकमध्ये आलेले आहेत। ते या सगळ्या प्रकरणावरती आयुक्तांची भेट घेत आहेत। त्यामुळे एकूणच आता या म्हणजे आयुक्तांचं खरं तर काय म्हणणं आहे यावरती निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, बरोबर, निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। किरण गोटूर आमचा प्रतिनिधी माहिती देत होता। अनिल देसाई आज स्वतः चर्चा करणार आहेत महानगरपालिका आयुक्तांची। शिवसेनेचा आरोप आहे की निवडणूक अधिकारी भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत।